ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। श्री गणेशाय नमः। ॐ श्री सरस्वत्यै नमः। ॐ श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तुजकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। बोला राजाधिराज श्री रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। आता रावणाने 5 सेनापती सोडलेले आहेत. हनुमान लढतोय सगळ्यांशी आणि ते 5ही सेनापती रावणाचे अतिशय शूर असे सेनापती ते हनुमानाकडनं मारले गेलेत. आता मात्र रावण खूप चिडलेला आहे आणि आता त्यांनी स्वतःचा त्याचा अतिशय लाडका पुत्र अक्षय कुमार हा असा आहे आजपर्यंत कुणालाही त्यांनी जिंकू दिलेलं नाही. कशातही तो कधीही हरला नाही. अजिंक्य अक्षय कुमार त्याला पाठवलं. सोन्याच्या रथात बसला, निघाला आणि अतिशय म्हणजे त्याची तपश्चर्या पण खूप होती स्वतःची आणि त्यांनी तपश्चर्येने तो सोन्याचा रथ मिळवला होता. आता हनुमानाकडे तो आला आणि त्यांनी हनुमानावर 3 बाण टाकले. तर इथे युद्धाला सुरुवात झाली. पण आता दोघं अगदी एकाच एक होते. अतिशय दोघांचाही पराक्रम वाखाणण्यासारखा होता आणि दोघंही अतिशय शूरवीर. ते ज्या पर्वतावर लढत होते ते पर्वत हलू लागले. आकाशात गडगडाट सुरू झाला. समुद्रात प्रचंड वादळ झालं आणि बघता बघता वायूची सुद्धा गती थांबली, मंदावली. आता अक्षय कुमारांनी हनुमानाला इतकं मारलेलं आहे की त्याच्या डोक्यातून हनुमानाच्या रक्त वाहू लागलेलं आहे. त्यांनी आता मोठं शरीर केलं. हे करण्यात हनुमान एकदम एक्सपर्ट आहे. त्यांनी शरीर आपलं खूप मोठं केलं आणि आता तो अतिशय संतप्त झालेला आहे. त्याच्या डोळ्यातून लाल लाल ज्वाळा निघायला लागल्या अग्नीच्या. इतका तो चिडलेला आहे, भयंकर चिडलेला आहे. आणि त्यांनी काय केलं, इतका तो संतापला होता. हनुमानाच्या अंगी शक्ती अफाट आहे की संतापल्यामुळे त्याचे डोळे जे लाल लाल झालेले होते त्याच्यातून जी उष्णता निघत होती त्याच्यात अक्षय कुमार आणि त्याचं सैन्य भाजून निघत होतं. त्यांना चटके बसत होते. मग हनुमानाने काय केलं, पहिले त्याच्या रथाचे घोडे मारले. खरं तर हनुमानाला अक्षय कुमारचं हे लढणं अतिशय प्रशंसनीय. म्हणजे काय, युद्धामध्ये युद्धनीती व्यवस्थित वापरून तो अतिशय उत्तम रीतीने लढतो आहे. अतिशय तेजस्वी आणि पराक्रमी असं मनातनं कौतुक पण वाटत होतं. पण एक त्याच्या डोक्यात विचार आला, ही अशी जी रत्न आहेत रावणाची ती आपण मोकळी सोडली तर आपलं जे रघुनाथांचं कार्य आहे ते नीट होणार नाही आणि म्हणून आता याला सोडता कामा नये.
मनामध्ये त्याच्याबद्दल कौतुक निर्माण झालेलं असूनसुद्धा हनुमानाने आता दृढ निश्चय केला. आणि आता हनुमानाने काय केलं की त्याच्या रथाचे 8 घोडे होते. इतका मोठा रथ होता. सगळे घोडे तर मारलेच, तो रथ पार पडून गेला. शेवटी त्या रथावर अक्षय कुमार उभा राहिलाच नाही. त्यांनी काय केलं, उड्डाण केलं. आणि मारुतीने पण त्याच्या पाठोपाठ उड्डाण केलं. तो उड्डाण करत असतानाच त्याचे पाय, अक्षय कुमारचे पाय, दोन्ही पाय मारुतीने पकडून टाकले आणि त्याला गरगर फिरवून जमिनीवर आपटलं. त्याचे शरीराचे तुकडे तुकडे केले. अक्षय कुमार आता मारला गेला. ही बातमी रावणाला कळली. मात्र रावणाला भयंकर भीती वाटायला लागली. आता त्यांनी काय केलं, दुसरा जो मुलगा आहे इंद्रजित, ब्रह्मदेवाची आराधना केली आहे आणि ब्रह्मदेवाकडून शस्त्रास्त्र मिळवली आहेत. इंद्रजिताने वेगवेगळ्या प्रकारची अस्त्र ब्रह्मदेवाकडून मिळवली आहेत. हा तरी आता अजिबात हरणार नाही. आणि त्याला सगळी ताकीद दिली की हनुमान हा साधा समजू नकोस, तू अतिशय शूरवीर आहेस, तू आजपर्यंत कोणाला हारला नाहीस, तू आजपर्यंत ब्रह्मदेवाकडनं सगळे वर मागून घेतलेस, ब्रह्मदेवाकडनं अस्त्र तू शिकलेला आहेस, तुला सगळं माहिती आहे आणि अजिबात हार खाऊ नकोस, तू यशस्वी होशील. पण हनुमानाची शक्ती मात्र जाणून घे. हा वीर, हा जो वानर वीर आहे, हा सामान्य वीर नाही. अशी सगळी त्याला हे दिली, चाहूल दिली की तू काय काय केलं पाहिजेस. आणि त्याला पाठवलं इंद्रजिताला आता हनुमानावरती. इंद्रजिताची चाहूल लागली. तो गर्जना करत होता, बाणांचा टणत्कार करत होता. हनुमानाने आपलं शरीर मोठं मोठं करायला सुरुवात केली. मग आता युद्ध झुंपलं बरं का. आणि इतके बाण सोडले इंद्रजिताने, त्याच्यावर खूप बाण सोडले. ते सगळे बाण त्याने निस्तेज केले. हनुमानाने सगळे त्याचे बाण खलास केले. आणि मग काय केलं हनुमानाने, त्याच्या डोळ्यासमोर एकदा क्षणात तो वर जायचा, क्षणात खाली यायचा, असा तो उड्डाण करायला लागला. तर इंद्रजिताला अवसरच मिळेना त्याला काही करण्याचा. अस्त्रविस्त्र सोडलं तर ते इकडे तिकडे निघून जाईल. सगळी त्याची अस्त्र त्यांनी हे करून टाकली, म्हणजे त्यांनी हुकवली सगळी. आता मात्र ब्रह्मास्त्र इंद्रजिताने हनुमानावर सोडलं. आता त्या ब्रह्मास्त्राचं एक विशेष आहे मात्र, की ते ब्रह्मास्त्र म्हणजे मारत नाही. आता हा मरण्यासारखा नाही आहे, तर याला आधी पकडू आणि नंतर मारू ना, याला आपल्या ताब्यात आला की, असं इंद्रजिताने विचार केला. आणि त्याने त्याच्यावर ब्रह्मास्त्र सोडलं. त्या ब्रह्मास्त्राने होतं काय माहिती का, की एक प्रकारचं बांधलं जातं, शत्रू बांधून ठेवला जातो. आणि मग नंतर त्याला थोडं विश्वासात घेऊन न्यायचं आणि मग त्याला नंतर मारून टाकता येतं, असा विचार इंद्रजिताने केला. आणि आता हनुमान बांधला गेला आहे ब्रह्मास्त्रामध्ये. आता एक गंमत झाली की आता काय झालं, ब्रह्मदेवाने एकदा हनुमानाला सांगितलं होतं, एकदा की माझं अस्त्र तुला एका मुहूर्तापर्यंत कधीतरी बांधून ठेवेल, बंधनात ठेवेल. आणि हनुमानाला आता त्याचं स्मरण झालं. आता ब्रह्मदेवाने तसं सांगितलं होतं, मग ब्रह्मदेवाचा आदर नको का, आता कशाला त्या अस्त्रातनं सुटायचं. त्यांनी असं विचार केला, ज्या अर्थी ब्रह्मदेवानी बांधलं आहे मला, त्याच्याशी तर काही माझं वैर नाही, त्या अर्थी ब्रह्मदेवाची काहीतरी लीला असेल, बघू तरी आपण काय काय करता येते. आणि मारुतीकडे काय आहे, युक्त्या अफाट आहेत. म्हणजे जी परिस्थिती आली त्याच्यातून अजून काय आपल्याला साधता येईल, तो कधी रडत बसलेला नाही आहे. तर हनुमानाला ब्रह्मदेवाने असं सांगितलं होतं. हनुमानाला आता त्याचं स्मरण झालं आणि तो शांत झाला. ब्रह्मदेवाचा सन्मान करायला पाहिजे,
त्याच्या अस्त्रामुळे आपण बांधलं गेलो आहे. म्हणून ब्रह्मदेवाला सुद्धा त्याने अतिशय नम्रपणे दाखवलं की बाबा रे, मी बांधलो गेलो आहे बरं का तुझ्या अस्त्रामुळे. आणि त्या अस्त्राचं त्याने अनुसरण केलं. म्हणजे त्यातनं तो काही मुद्दाम सुटला नाही धडपड करून. हनुमानाच्या अंगी शक्ती अफाट होती, पण त्याला बघायचं होतं काय काय घडतं आहे, आणि मग त्यांनी त्याचं अनुसरण केलं. मग हनुमानाला खूप आनंद झाला. त्यांनी विचार केला की एक तर मी ब्रह्मास्त्रामध्ये बांधलो गेलो आहे. आता गंमत अशी झाली की ब्रह्मदेवानी माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट केली आहे, जी कोणीच करू शकणार नाही. काय मोठी गोष्ट केली आहे? तर माझी जी इच्छा होती, ज्या दुष्ट रावणाने सीतेला इथे आणलेलं आहे, त्या दुष्ट रावणाचं तोंड पाहावं, त्याची शक्ती, त्याची ताकद. त्या रावणाला मी कधी पाहिलेलं नाही, आणि पाहिलं असेल तर ते दुरून आकाशातून तो उडत जात असलेला, इतकं स्पष्ट कळत नाही. तर तो तिथे जिथे तो असेल, आज मी या लंकेत आलो आहे, पण मला कोणी जाऊ देईल का? राक्षस राज्य रावणाकडे, ज्याची लंकापुरी आहे एवढी, ज्याच्या अधीन हे सगळं, कोण त्याच्यापर्यंत मला पोहोचू देईल का? तर आता उत्तम मार्ग आहे हा. त्यांनी ब्रह्मास्त्रामध्ये स्वतःला बांधून घेतलं, आणि आता राक्षसराज रावणापुढे आपल्याला जायला मिळणार आहे. आणि सगळ्यांचा तोच उद्देश होता की याला आता पूर्ण बंदोबस्तात रावणापुढे नेऊन ठेवायचा. तो काही आता याला जिवंत सोडणार नाही. पण मारुती हा तसा घाबरणारा नव्हता. हनुमानाने ठरवलं हीच एक संधी आहे रावणापुढे जाण्याची, आणि आता इंद्रजित नक्की मला त्याच्यासमोर घेऊन जाणार, त्यांनी विचार केला. मग रावणाशी आपल्याला संभाषण कळायला मिळेल, त्याच्यावरून त्याची काय बुद्धी आहे ते तरी समजेल. सगळं असतं, वैभव वगैरे सगळं असतं, पण कधी कधी बुद्धी नसते माणसाला, आणि कुठे त्याला पकडता येईल, कुठे त्याला जेरी सांडता येईल, असा विचार हनुमानाने केला. आणि काय झालं, ब्रह्मदेवाने असंही सांगितलं होतं बरं का, तेही त्याच्या लक्षात आलं की तू माझ्या अस्त्राच्या बंधनात असशील तेव्हा इंद्र, मी स्वतः, आणि वायुदेव तुझे वडील, हे स्वतः सगळेजण तुझं रक्षण करणार. हनुमानाला तेही आठवलं की तसं काही माझं नुकसान होणार नाही, शिवाय मी रावणापुढे जाणार आहे, म्हणजे मग काही हरकत नाही. हे आठवल्यावर तर हनुमानाने काय केलं माहिती का, त्या बाणाने तो अजून निश्चेष्ट झाला आहे असं दाखवलं की मी अगदीच गतप्राण झालो आहे रे, आता काय करू, असं दाखवलं इंद्रजिताला. म्हणजे त्याची जास्त अजून हिंमत होणार नाही. त्यांनी सोंग केलं, आणि इंद्रजिताने त्याला बांधलं. गंमत अशी आहे बरं का, इंद्रजिताने त्याला बांधलं, त्याला तुच्छ लेखलं, एवढा समजत होतास ना, शेवटी कसा आला समच्या ताब्यात वगैरे असं दाखवलं. त्याला रावणाकडे नेलं. पण रावणाकडे नेण्यासाठी नुसतंच काय ते ब्रह्मास्त्रांनी बांधलेलं, ब्रह्मास्त्रांनी म्हणजे ब्रह्मास्त्र काही दिसत नसतं हो, ते काय असं दिसतं का दोरीने बांधल्यासारखं? परत हा सुटून गेला तर काय करायचं? आणि म्हणून त्याला एका वल्कलाच्या दोरीने, ती हे असतात ना झाडांच्या साली, त्या वल्कलांची ती दोरी केली त्यांनी इंद्रजिताने, आणि त्याच्यात हनुमानाला बांधलं. आता गंमत काय झाली माहिती का, ब्रह्मास्त्राने त्याला बांधलं, ब्रह्मास्त्राने बांधलेलं, दुसरं जर त्याला काही लागलं तर ब्रह्मास्त्र मोकळं होत असतं. आणि आता पुन्हा त्याची अशी अट आहे की एकदा ब्रह्मास्त्राचा उपयोग केला की लगेच परत नाही करता येत, त्याला काहीतरी लिमिट आहे, वेळ काळमध्ये जावा लागतो. तर हे खरं म्हणजे इंद्रजिताच्या नंतर लक्षात आलं की अरे, आपण वल्कलाच्या दोरीने बांधलं म्हणून हा मुक्त झाला आहे ब्रह्मास्त्रामधून, पण हनुमानाने सोंगच केलं आहे की मी मुक्त नाही. मग त्याला काय वाटलं कोण जाणे, त्याला हेही वाटलं असेल की हनुमान फसला आहे, आपण बांधलो गेलो आहे म्हणून तो काही हालचाल करत नाही, किंवा त्याला असंही वाटलं असेल की न जाणो तो ब्रह्मास्त्रानेच बांधला गेला असेल. त्याने हनुमानाने पूर्णपणे इंद्रजिताला फसवलं. म्हणजे शत्रूच्या तावडीत सापडल्यावर काय काय आपण युक्त्या कराव्या हे हनुमानाकडे शिकावं आपण.
आणि मग खरं तर ब्रह्मास्त्राचा असर निघून गेला. हनुमान त्या ब्रह्मास्त्राच्या बंधनातून मुक्त झाला होता, पण त्यांनी तसं दाखवलं नाही. आपण बंधनातच अडकलो असं सोंग घेतलं आणि तो शेवटी त्याला रावणासमोर नेऊन उभं केलं. तो जराही घाबरलेला नाही आहे. रावणाने त्याला बघितलं आणि रावण काय त्याला तुच्छ लेखतोय, हा कोण? त्याला विचारलं, त्याच्या प्रधानांना वगैरे सांगितलं, याला विचारा इथे येण्याचं प्रयोजन काय आहे. हनुमान म्हणाला, सरळ सरळ सांगितलं त्यांनी, मी सुग्रीवाचा पुत्र आहे, मी सुग्रीवाचा दूत आहे आणि म्हणून इथे आलो आहे. हे सांगताना सुद्धा सीता अपहरण या विचाराने तो चिडलेला होता अक्षरशः. म्हणजे मी सुग्रीवाचा दूत आहे हे सांगताना सुद्धा हनुमानाचे डोळे लाल झाले होते. त्याच्या मनात हे विचार होते की तू आणलास ना सीतेला अपहरण करून, विचारतोस काय माझं प्रयोजन, असा संताप आला होता त्याला. आणि दोघंही म्हणजे रावण आणि हनुमान एकमेकांकडे पाहत होते. हनुमानाच्या मनात एक विचार येत होता, म्हणजे कारण काय आहे. तो काळच असा होता माहिती का, इतके सगळे सात्विक होते की तो राक्षस असो का तो कोणीही असो. अक्षय कुमाराच्या बाबतीतही हेच झालं. हनुमानाने विचार केला किती हा सगळी राजनीती चांगली वापरून किती सुंदर हा लढतो आहे, युद्धनीती वापरून. त्याप्रमाणे त्या रावणाकडे पाहून सुद्धा हनुमानाच्या मनात चांगले विचार येत होते. हा एवढा तेजस्वी आहे, एवढा वैभव संपन्न, याच्याकडे काय कमी आहे. सोन्याची लंका, जिथे कुबेर राहत होता तिथे आज हा राहतो आहे. विश्वकर्म्यांनी बांधलेली ही नगरी, अजून काय पाहिजे. यातलं काय आहे श्रीरामांकडे, पण औदार्य केवढं आहे त्यांच्याकडे, धर्म केवढा आहे. आणि केवळ एका वाईट गोष्टीमुळे, केवळ अधर्म ही जी गोष्ट आहे याच्याकडे याचं सगळं जीवन कसं नष्ट झालं आहे. काय नियतीचा खेळ आहे हा. इतका शौर्य, इतका पराक्रम. खरं तर ह्याचा हा जो पराक्रम आहे हा देवलोकांचं आज रक्षण करू शकला असता आणि देवलोकांचं संरक्षण करता होऊ शकला असता. पण एका अधर्मानी पूर्ण याला मातीत घातलाय. रावण काय विचार करतोय मनाशी, हा महावीर आहे, बलवान आहे, तेजपुंज आहे. नंदी तर नाही ना, नंदी आहे की काय, एवढा तेजस्वी कसा काय. पुढे हनुमानाला त्यांनी प्रश्न विचारलाय रावणाने, प्रमदवन भस्म करण्याचं कारण काय. हनुमान जरा सुद्धा घाबरलेला नाही बरं का. हनुमान आता पुढे बोलायला लागलाय. हनुमान म्हणाला की मी जन्मापासून वानर आहे, हे लक्षात ठेवा. रावणाची भेट घेण्यासाठी मी इथे आलेलो आहे. त्यांनी असं दाखवलंच नाही की तू रावण आहेस. म्हणजे हा जर त्याला कमी लेखतो आहे तर तो पण त्याला कमी लेखतोय. तर मी रावणाची भेट घेण्यासाठी इथे आलो आहे आणि याच्यासाठीच मी हे प्रमदवन उजाड करून टाकलेलं आहे. तर आता तू मला पुढचा प्रश्न विचारायच्या आताच मी सांगतो की या एवढ्या राक्षसांना का मारलं. तर स्वतःचं संरक्षण. ते माझ्यावर धावून आले, ते मला मारायला लागले, मी माझं स्वतःचं रक्षण केलं. आणि मग म्हणतो, रावणा, श्रीरामचंद्रांचं काम करणं या उद्देशाने मी तुझ्याकडे आलो आहे. लक्षात ठेव, तू रावण आहेस हे मला कळलेलं आहे बरं का. मी तुझ्या हिताचंच बोलणार आहे, तू चिडू नकोस. मी सुग्रीवाचा संदेश घेऊन इथे आलो आहे. त्याच्यामुळे श्रीरामचंद्र हे महातेजस्वी आहेत आधीच सांगून ठेवतो. आणि पित्याच्या आज्ञेने त्यांचा लहान भाऊ लक्ष्मण आणि त्यांची पत्नी सीता यांच्यासह ते दंडकारण्यात असताना, सीता ही जनकाची कन्या आहे आणि तिचं जनस्थानामध्ये ती नाहीशी झालेली आहे. तिला कारण कोण आहे सांग. तिच्या शोधात श्रीराम आणि लक्ष्मण फिरत होते. ऋष्यमुख पर्वतावर ते आले आणि तिथे सुग्रीवाशी त्यांची मैत्री झाली. वालीचा वध केला एका बाणात.
तू वालीला ओळखतोस. सुग्रीव अस्वल आणि वानरांचा राजा आहे. आणि त्यांनी काय केलं आहे आता माहिती का? हजारो लाखो वानर सीतेच्या शोधासाठी पाठवलेले सगळीकडे. वालीचा वध श्रीरामांनी एका बाणात केलाय. तू वालीला ओळखतोस ना? हे सगळं तू आता जमेची बाजू धर. आणि सुग्रीवाने सीतेचा शोध करण्याची आता प्रतिज्ञा केली आहे. त्याप्रमाणे त्यांनी मला पाठवलंय. त्याच्यामुळे या सगळ्याचा तू विचार कर. मी हनुमान आहे, वायुदेवांचा औरस पुत्र आहे, सर्वसामान्य नाही. सीतेचा शोध घेण्यासाठी समुद्र उल्लंघून मी इथे आलो आहे, साधा सुद्धा नाही. समुद्र सुद्धा मी उल्लंघलेला आहे. तुला वाटलं सीतेला घ्यायला आता कोणीच येणार नाही. मी सीतेला सुद्धा भेटलो आहे. आणि तू धर्मतत्व जाणतोस. परस्त्रीला आपल्या घरी डांबून ठेवणं बरं आहे का? तुला शोभतं का? एवढा मोठा राजा आहेस तूच काय, पण या जगात कोणीही श्रीराम लक्ष्मणांपुढे टिकणार नाही आहे. माझं म्हणणं नीट ऐकून घे. आणि अजूनही वेळ गेली नाही. सीतेला मानापानाने श्रीरामांकडे पाठवून दे. हेच तुला केवळ श्रेयस्कर आहे. रावणा, एक लक्षात ठेव, मी सीतेला इथे शोकमग्न अवस्थेत पाहिलं, मला बघवलं नाही आहे. सीतेचं पातिव्रत्य एवढं आहे की सीतेला आपल्या शक्तीने पळवणं कोणत्याही पुरुषाला शक्य नाही. कारण त्या पुरुषाचं सगळी भस्म होणाऱ्या आयुष्याचं इतकं तिचं पातिव्रत्य अफाट आहे. तू हे सगळं सोडून दे. आणि खरं म्हणजे तुला सांगू का, आता तुझेच गुण तुला मी सांगतो. तू तर इतकं तप केलंयस की देवसुद्धा तुला जिंकू शकत नाही. देवांना पण तू अवध्य आहेस. आणि हे लक्षात ठेव, देवांना जरी तू अवध्य आहेस तरी सुग्रीव वानर आहे आणि श्रीराम मानव आहेत. त्यांच्यापासून तुझं रक्षण तू कसा करणार? म्हणजे त्याचे गुण वर्णन करता करता इकडे त्याला काही गोष्टींची आठवण द्यायची की त्याला वर मिळाला होता ना ब्रह्मदेवाकडून, राक्षस आणि देव यांच्याकडून मला मरण येणार नाही. वानर आणि मानवांकडनं आता येणारच आहे तुला मरण. तेव्हा तू या सगळ्या गोष्टींचा विचार कर. मध्ये मध्ये त्याची स्तुती करायची आणि नंतर त्याला टोचून बोलायचं. मारुती मोठा हुशार आहे, संभाषण चातुर्य आहे त्याच्याकडे. जनस्थानातल्या एवढ्या 14,000 राक्षसांचा वध, वालीचा वध आणि सुग्रीव श्रीराम मैत्री म्हणजे वानरांची शक्ती आणि श्रीरामांचा धर्म, हे सगळं पाठीशी असताना आता सीतेला तू ठेवून घेऊ शकशील का याचा तू विचार कर आणि मग पुढचं पाऊल टाक. अजूनही रावणा वेळ गेली नाही. माना सन्मानाने तू तिला आहे तशी चुपचाप श्रीरामांकडे पाठवून दे. याच्यासाठी मध्यस्थी करायला मी आलो आहे. मला वाटत नाही की तुझ्या लंकेचं एवढ्या आनंदाने एवढी मोठी लंका तू उभी केली आहेस आणि एवढा तू मोठा राजा आहेस लंकेचा. तू तुझ्या राज्यामध्ये आनंदाने राहा ना. एका सीतेची ती पातिव्रत्याची तडफड घेऊन, तो तळतळाट घेऊन तू कसा काय चांगला राहणार? खरं सांगू का रावणा, मी लंकेचा नाश आत्ता करू शकतो, पण मला तशी श्रीरामांची अनुज्ञा नाही. ते काम श्रीरामच करतील. सीतेचं इथे रक्षण करणं किंवा सीतेला इथे ठेवून घेणं ही लंकेची काळं रात्र आहे. लंकेवर कळाच कोसळणार आहे, हे तू लक्षात ठेव. म्हणून ताबडतोब तिला घालवून दे बाहेर, श्रीरामांकडे पाठवून दे. मी श्रीरामांचा दास आहे, मी त्यांचा दूत आहे. आणि खरं तुला सांगतो रावणा, श्रीरामांबरोबर युद्ध करण्याची खरोखर तुझी पात्रता नाही. आणि म्हणून तू काय केलं आहेस,
तर खरं सांगायचं म्हणजे म्हणूनच तू सीतेला पळवून आणलंयस, तुला अंदाज आहे चांगला. श्रीराम लक्ष्मणासमोर तू टिकणार आहेस का? आत्ता तरी तू विचार कर. सीता इथे आहे, मी सीतेचा शोध लावला आहे, काही काळातच सगळेजण येणार आहेत आणि श्रीराम हे धर्मात्मा आहेत, त्यामुळे तेच जिंकणार आहेत. श्रीरामांपुढे या जगात कोणीच पुरलेलं नाही आहे. त्याच्यामुळे तू सगळा विचार कर आणि अजूनही आत्ता सोडून दे तिला. तुझी पात्रता अजिबात नाही. हां, त्यांच्या पुढे सगळे देवसुद्धा फिक्के आहेत. श्रीरामांपुढे सगळी अशी युक्त्या लढवून हनुमानाने रावणाशी तो बोललेला आहे. आणि असं रावणाने जशी त्याची उपेक्षा केली तशी त्यांनी पण आपल्या शब्दांमधून, संभाषणामधून रावणाची उपेक्षा केली. रावणाने आज्ञा केली लगेच. रावणाचं काय बुद्धीचं काय प्रकारच नाही आहे. रावणाने लगेच आज्ञा केली. काय आज्ञा केली तर म्हणे याचा वध करा. हनुमानाचं असं बोलणं सगळं झोंबलं ना त्याला, म्हणून त्यांनी सांगितलं याचा वध करा. आता मात्र अतिशय विचारी असलेला असा विभीषण पुढे आला आणि म्हणाला या वानराला मारणं हे धर्माविरुद्ध आहे. तो म्हणाला की तुम्ही तर हे आहात काय, दुर्जय म्हणजे सगळ्यांवर विजय मिळवणारे आहात, असा अनुचित कर्म करू नका. म्हणजे एखाद्याने साधना केली आणि त्याला क्रोध आला की सगळ्या साधनेचा परिणाम चालला जातो. त्याप्रमाणे तुम्ही इतकं तप केलेलं आहे, इतकं तुम्ही युद्धनीती लढता आहात, तर तुम्ही अशा प्रकारचं कर्म करू नका, नाहीतर आपली ताकद चालल्या जातं. असं अनुचित वागू नका, धर्माला धरून वागा. हा श्रीरामांचा दूत आहे, हा श्रीराम स्वतः नाही आहे. त्यामुळे दूत कधी स्वतःचं मत मांडत नाही, तो निरोप आणत असतो ना. ज्याचा तो दूत आहे त्याचा तो निरोप आणतो. दूताचा वध करणं हे अधर्म आहे, ते योग्य नाही आहे. तर या दूताला तुम्ही योग्य दंड द्या, विभीषण म्हणाला. रावणाला आता पटलं जरासं आणि त्याने दंडाचा विचार केला. मग तो म्हणाला, त्याने विचार केला असा की वानरांना शेपटी प्रिय असते ना, म्हणून ह्याची शेपटी पेटवून द्या असं सांगितलं राक्षसांना. मग हनुमानाच्या शेपटीला काय केलं, राक्षसांनी खूप वस्त्र गुंडाळली आणि त्याच्यावर तेल ओतलं, पेटवून दिली ती. त्याचं शरीर त्यांनी खूप मोठं केलं आणि जळत्या शेपटीने आता तो राक्षसांवरती शेपटी आपटायला लागला जोरजोरात. सगळे राक्षस हळूहळू मरायला लागले. मग काही राक्षसांनी त्याला उलट्या दिशेने पकडलं आणि काय केलं, शंखभेरी वाजवली आणि वाजत गाजत त्याची लंकेतून धिंड काढली. आता लंकेतून धिंड काढली इथं सुद्धा हनुमानाने युक्ती चालवली. कोणतीही गोष्ट माझ्यासाठी काय आहे, शुभ सूचकच आहे, कारण सीतेचा शोध लागणं हेच मुळी शुभ आहे. त्याच्याहून अधिक शुभ काय पाहिजे. आणि ह्याच्यापुढे सगळं जरी माझ्या आयुष्यात असं वाईट दिसत असलं, हे धिंड काढणं वगैरे माझा काही अपमान होत नाही. यातून मला काय सुचवतंय परमेश्वर. हनुमानाने विचार केला आणि लंकेचं आता पूर्ण अवलोकन आपल्याला करायला मिळणार, कारण हे लंका सगळ्या नाश करायचा आहे त्याचा. लंकेत कोण कोण कुठे कुठे कसे कसे हे आहेत ते बंदूकधारी राक्षस आणि कुठे कुठे कोण कोण उभं आहे, कशी कशी घरं आहेत, कुठे कुठे काय चाललेलं आहे, लोकांची मती कशी आहे, हे सगळं आपल्याला कळेल. आणि मग त्यांनी सगळं हे राक्षस लोक त्याची धिंड काढत होते, त्याला चिडवत होते, त्याच्या नावाने वाजवत होते, लोकांना गोळा करत होते. हां, आणि ही संधी कशी साधता येईल हे हनुमानाच्या मनात जोरदार विचार. आणि तो बारकाव्याने लंकेचं निरीक्षण करत होता. सगळे लंकेतले हजारो लोकच गोळा झाले होते की शेपटी पेटलेला वानर दिसतो कसा. त्याच्याकडे लक्षच नव्हतं. लंकेतली तटबंदी, घरे, रस्ते, चौक म्हणजे इतकं आलिशान होतं. चौकातून त्याला ते नेत होते. हां, आणि लोक जमलेले आजूबाजूला, त्याला कशाचं भान नव्हतं. आता काय केलं लोकांनी दुष्टपणा. काही राक्षसिणी पळत सीतेकडे गेल्या. सीतेला सांगितलं, अगं हनुमानाची शेपटी पेटलेली आहे. ती सीतेने काय केलं,
हा मला सांभाळायला आला आणि याला असं झालं. ती अगदी अतिशय मनोभावे अग्निदेवाला प्रार्थना करते, हे अग्निदेवा, मी पतिव्रता सीता तुला सांगते. ती म्हणाली, हे अग्निदेवा, हनुमानाच्या शरीरात ताबडतोब तुम्ही शीतलता निर्माण करा आणि त्याला अजिबात त्या अग्नीचा त्रास होऊ देऊ नका. ताबडतोब हनुमानाला अग्नीचा त्रास कमी झाला. त्याला अग्नीचा त्रास होईना आणि त्यातनं अजून वारा आला. वारा आल्यामुळे काय झालं, त्याला आणखीन जास्त थंड वाटायला लागलं. वारा म्हणजे वायू. वायू तर त्याच्या पिताश्रीच आहेत. आता सगळी पाहणी झाली, लंकेची पाहणी झाली. हनुमानाने विचार केला, आराम बास झाला आता. म्हणजे त्यांनी आता जेव्हा जसं ब्रह्मास्त्रामध्ये अडकवून घेतलं होतं स्वतःला, तसंच त्याने आता पण केलं. त्यांनी आतासुद्धा सोंग केलं आहे, हे नेता येत तर नेऊ दे, म्हणजे त्याच्या अंगात काय ताकद नाही आहे का, असं नाही आहे काही. त्यांनी बसवलं, त्याला धिंड काढली त्याची आणि त्याच्या नावाने ओरडतायत, त्याच्या खोड्या करतायत. पण तो काय आहे, मी मस्त पाहतोय ना, मला पाहणी करायची आहे लंकेची, माझं काम वेगळं आहे. अशा ह्याच्यात तो होता. त्यांनी त्याचं काम झाल्याबरोबर, म्हणजे तो सुटू शकला असता, तो राक्षसांना मारू शकला असता आणि त्यांना एका मिनिटात काहीही करू शकला असता. तो इतकी ताकद त्याच्या अंगात होती. पण त्यांनी ते नाटकच केलं होतं आणि तो म्हटला, आता आराम बास, माझी सगळी पाहणी झालेली आहे. आणि मग त्यांनी आता काय केलं, बंधनातनं स्वतःला मोकळं केलं. जणू काही स्वतःच अडकवून ठेवलं होतं स्वतःला. आता मुक्त झाला आणि नगराच्या द्वारावर त्यांनी उड्डाण केलं. किती 7 मजली उंच दार आहे ते. रामायणामध्ये असं वर्णन आहे, 7 मजली उंच दार. कुठे कुठे 7 मजली तट आहे, नुसता तटच 7 मजली आहे. तर त्यांनी जोरात त्या नगरद्वारावर उडी मारली, उड्डाण केलं आणि द्वाराजवळ एक लोखंडी परीघ होता. परीघ म्हणजे असे मोठे गोलगोल लोखंडी असे हे तुकडे, जाड जाड. तो त्यांनी सगळ्या राक्षसांवर फेकून दिला की आता परत तुम्ही माझ्या मागे येऊ नका. सगळे राक्षस त्याच्यामुळे ठारच होणार, दुसरं काय. त्याची शेपटी पेटलेली होती आणि सगळ्या घराघरांवर त्यांनी उड्या मारायला सुरुवात केली. सगळे जे राजे होते, एकट्या विभीषणाचा महाल सोडून कुंभकर्णाचा महाल, इंद्रजिताचा महाल, सगळे महाल त्यांनी जाळायला सुरुवात केली त्या शेपटीने आणि सगळी घरं पेटवून दिली. संपत्ती, समृद्धी सगळं पेटलं, सगळी जमीन दोस्त. आणि केवळ विभीषणाचं घर ठेवलं, जिथे सीता आहे तो भाग तसाच ठेवला. आणि आता रावणाचा महाल पेटला, 7 मजली भवन कोसळायला लागलं आणि लंकापुरीचं दहन कर्म झालं. अतिशय तो आनंदी झाला. वाऱ्यामुळे सगळी आग वाढत गेली आणि लंकापुरी आता जळून जायला लागली. तो अतिशय शांत झाला. हनुमानाचा आत्मा श्रीरामांचं मनामध्ये त्यांनी स्मरण केलं आणि देवांनी त्याचं सांत्वन केलं की हे भगवंता, एवढं मोठं कार्य तू माझ्याकडनं करून घेतलंस. देवांनी त्याचं सांत्वन केलं. तिथून तो समुद्राकाठी गेला. त्याला अतिशय शाबासकी दिली, देवांचं पुष्पवृष्टी झाली त्याच्यावर. तिथून तो समुद्राकाठी निघून गेला. जळत्या शेपटीचं कार्य आपलं संपलंय. तो कुठे 1 मिनिटही थांबला नाही, आपलं कर्तव्य पूर्ण केलं आणि पुढे निघाला. समुद्राकाठी गेला, शेपटी पाण्यात बुडवली आणि दग्ध झालेली लंका ते पाहून त्याला आता सीतेची काळजी वाटायला लागली. 2 प्रकारे काळजी. म्हणजे कशी, एक तर अशोकवनाला आग लागली आहे का चुकून तरी, ते मला परत एकदा पाहू दे. आणि दुसरी गोष्ट, बाकीचं सगळं मी दग्ध केलं आहे खरं, पण पुन्हा मी येऊन श्रीरामांना इथे आणेपर्यंत सीतेला यांनी सुरक्षित ठेवलं पाहिजे. आणि नंतर मग त्यांनी विचार केला की सीता पतिव्रता आहे आणि तिच्या पतिव्रत्याच्या शक्तीमुळे कोणी जर वाकड्या नजरेने तिचं काही केलं तर ती ते भस्म करेल, एवढी ताकद तिच्या अंगात आहे. आणि म्हणून त्यांनी मनामध्ये हिंमत आणली. ती तिच्या चारित्र्य बलानी
सुरक्षित राहू शकेल. आणि खरं सांगायचं म्हणजे हनुमानाला अगदी गहीवरून आलं, त्याच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले आणि त्याने असा विचार केला की हे एवढं कार्य झालं, मी म्हणतो एवढं मोठं कार्य झालं, लंकेचा नाश झाला, पण खरं सांगायचं तर सीतेचं पुण्यबळच याला कारणीभूत आहे. पुन्हा एकदा जाण्याआधी सीतेला भेटायला गेला की कशी आहे सीता ते बघून जाऊ. अशोकवनात आला. ती अशोक वृक्षाखाली बसलेली होती, खूप आनंदून गेली होती. दोघंही जण खूप आनंदून गेली होती. हनुमान म्हणाला, आर्ये तू सुरक्षित आहेस ना, तशीच राहा. सीता त्याला पुन्हा पुन्हा विचारू लागली, श्रीराम इथे कसे येणार रे, मला एकच काळजी वाटते आता, रावण केवळ मला 2 महिने देतोय, त्याच्या आतच त्याचा मला स्पर्श नको आहे, त्याच्या आत मी 1 महिन्यात निर्णय घेणार आहे की जगायचं का मरायचं. तर कसे येणार श्रीराम, तू जर हे सगळं केलंयस चांगलीच गोष्ट आहे, पण श्रीराम लक्ष्मण इथे कसे येणार एवढा मोठा सागर पार करून. कारण रावण नेहमी म्हणतो की मानवाला हे शक्यच नाही आहे, इथे इतका हा समुद्र ओलांडून 100 योजन दूर हा समुद्र ओलांडून सर्वसामान्य शक्तीने इथे येताच येत नाही, अशी ही लंका आहे. त्याच्यामुळे तिला सारखी शंका येत होती की हे दोघं इथे कसे पोहोचणार आणि इथे येऊन हे रावणाचा वध कसा करणार. वेळ काही फार नाही आहे, आता लंकेतली सगळी कामं उरकली आहेत आणि हनुमानाला एकच काळजी घाई लागली आहे की श्रीरामाला जाऊन भेटण्याची त्याला उत्सुकता लागली. पुन्हा पुन्हा तो सीतेला सांगतो आहे, समजावतो आहे की तू काही काळजी करू नकोस, आता काय होणार आहे माहिती का, श्रीराम आणि लक्ष्मणांना मी पाठीवर घेऊन येणार आहे आणि बाकीचे नल, नील, अंगद आणि सुग्रीव हे येऊ शकतात, इथे येऊ शकतात, तू काही काळजी करू नको. तर ते तो पुन्हा पुन्हा तिला सांगत होता. आणि आता हनुमान निघाला. अरिष्टगिरीवर आता त्यांनी उड्डाण केलेलं आहे आणि तिथून समुद्राच्या दक्षिण तटावरून उत्तर तटावर जायचा त्याचा बेत झाला. आता जास्त सीतेसाठी थांबायचं नाही, आता कधी एकदा श्रीरामांना भेटतो असं झालेलं आहे. आणि त्यांनी आकार शरीराचा वाढवला. जाताना सीतेने त्याला पुन्हा पुन्हा अडवण्याचा प्रयत्न केला, जरा अजून राहशील का, पण त्यांनी सांगितलं नाही, आता जर वेळ काढला तर होणार नाही, कारण पुन्हा यायचं आहे, महिनाभराच्या आत पुन्हा इथे यायचं आहे. आणि केवळ श्रीरामांकडे तो जातो आहे म्हणून सीतेला इतकं बरं वाटलं आहे की श्रीरामांचं तू दर्शन घ्यायला जाणार आहेस, मला मात्र मिळत नाही आहे, तुला मिळतं आहे ना, बास तू माझं भलं केलं आहेस आणि तुला श्रीरामांचं दर्शन मिळतं आहे. अतिशय ती आनंदून गेली आणि त्याने हळूहळू मनाशी ठरवलं आता 100 योजन उड्डाण करायचं आहे. त्याने आकार मोठा केला, उड्डाण केलं आणि मध्यभागी जसा आला समुद्राच्या, पुन्हा मैनाक हजरच होता तिथे त्याचं स्वागत करायला. त्याला अत्यंत प्रेमाने असा त्यांनी स्पर्श केला आणि उत्तर तटाजवळ आला. उत्तर तटाजवळ येऊन पोहोचला. पुन्हा ज्या महेंद्र पर्वतावरून तो निघालेला आहे तिथेच तो आता पुन्हा आला. महेंद्र पर्वत त्याच्या डोळ्यांना दिसला आणि काय त्याला आनंद झाला, काय सांगायचं, डोळ्यातनं आनंदाश्रू वाहू लागले. मोठ्याने त्यांनी गर्जना केली. पहिलं पाऊल जेव्हा त्यांनी महेंद्र पर्वताच्या जमिनीवर टाकलं ना, त्यांनी मोठ्याने गर्जना केली. सगळ्या दिशा दणाणून गेल्या आणि मित्रांना बघण्यासाठी तो आता आतुर झाला होता. सगळे वानर त्या उत्तर तटावर आधीच त्याची वाट पाहत होते की हनुमान येतो की नाही, का आम्हाला आता मृत्यू स्वीकारावा लागणार. कारण असं तोंड कसं दाखवणार श्रीरामांना सुग्रीवाला की सीता सापडली नाही म्हणून. अतिशय सगळे वाट पाहत होते हनुमानाला. आता जांबुवानाला पाहून खूप आनंद झाला. जांबुवान हा वृद्ध वानर आहे. सगळे वानर हनुमानाला बघून इकडून तिकडे झाडांवर जोरात उड्या मारायला लागले आणि आरडाओरडा करायला लागले. हीच त्यांची खुशी असते. म्हणजे आता हनुमानाने एवढी मोठी गर्जना केली आणि आकाश दणाणून टाकलं आणि जांबुवानाकडे प्रेमाने पाहतोय, म्हणजे नक्की यशस्वी झालेला आहे असं वानरांच्या लक्षात आलं आणि त्यांनी सगळीकडे झाडांवर उड्या मारायला सुरुवात केली.
त्याच्या पुढे सगळे हात जोडून उभे राहिले. बाबा हनुमंता, आता आम्हाला सांग काय काय झालं ते. त्याला कोणी फळं आणून दिली तर कोणी मुळं आणून दिली, कोणी त्याच्या पाया पडू लागलं, असा आनंद व्यक्त केला. आणि मग महेंद्र पर्वतावरून तो उतरला अतिशय नम्रपणाने. पहिल्यांदा वृद्ध जांबवानाला त्यांनी चरणस्पर्श केले. अंगदाला विनम्रपणे प्रणाम केला, कारण तो राजा आहे ना, वालीचा मुलगा आहे तो. त्याला प्रणाम केला आणि हनुमानाचा आदरपूर्वक सत्कार केला अंगदानी. आणि हनुमानाने अतिशय संक्षिप्त शॉर्टकट असं सगळं निवेदन सांगितलं की सीतादेवीचं दर्शन मला झालेलं आहे. पहिली गोष्ट, सीता लंकेच्या अशोकवनामध्ये आहे, तिथे ती निवास करते. राक्षसिणींचा तिच्यावर पहारा असतो. आणि सीता श्रीरामाच्या दर्शनाला अगदी आसुसली आहे, दुर्बल झाली आहे, खचली आहे. तिचं दर्शन मला झालं, त्याच्यामुळे अतिशय मी प्रसन्न झालो. हे ऐकूनच सगळे वानर आनंदाने उड्या मारू लागले. अंगदानी सगळ्यांच्या समक्ष पहिली हनुमानाची स्तुती केली. हनुमंता, तू हे फार मोठं काम केलंस. हनुमाना पराक्रमाने तुझ्यासारखं कुणी नाही. अंगद म्हणाला, अंगद पुढे सांगायला लागला की तूच आमचं जीवनदाता आहेस. आता आपण श्रीराम भेटीला जाऊया पहिल्यांदा, त्यांना सगळी ही तू हकीकत सांग. आणि खरं सांगायचं म्हणजे काय की अंतःकरणातूनच तुझ्या इतकी श्रीरामांविषयी भक्ती आहे, अद्भुत भक्ती आहे तुझी. तुझं धैर्य आणि पराक्रमसुद्धा आश्चर्यजनक आहे. भाग्याची गोष्ट आहे की तू देवी सीतेचं दर्शन घेतल्याशिवाय आला नाहीस. तेव्हा सगळ्या वानरांनी विचारलं, लंकेत काय काय घडलं ते जरा सांग. मग त्यांनी शॉर्टकट सगळा सांगितला. किष्किंधेला जाऊन आपण कशी कशी आखणी करायची तेही आम्हाला सांग. सगळे वानर अगदी उत्साहाने प्रेरित झाले. आणि मग त्यांनी हनुमान सगळं सांगायला लागला. सगळे वानर अगदी तन्मयतेने ऐकायला लागले. सीतेची स्थिती सांगितली, वानरांची स्तुती केली. आणि तुम्ही सुद्धा सगळे पराक्रमी आहात, मला सहाय्य करा. आपण सीतेला सोडवून आणायचं म्हणजे आणायचं. शेवटचं हेच झालं पाहिजे की सीता आपल्या हातात लागली पाहिजे. अंगद म्हणाला, श्रीरामांना या कामाला लावायला नको, आपणच रावणाला मारूया. कशाला श्रीरामांना कष्ट करायला लावायचे आणि सीतेला श्रीरामांसमोर आणू. इतका त्याच्या अंगात इतका जो मला त्या अंगदाच्या सुद्धा अंगात की यांनी पराक्रम केला, आता आपण पण पराक्रम करू. पण काय आहे माहिती का, सगळ्याचा विचार करणारे हे वृद्ध लोक असतात. जांबुवानाला अत्यंत हे आहे, अनुभवी वृद्ध आहे. जांबुवानाला खरं म्हणजे अंगदाचं हे ऐकून खूप आनंद झाला, कौतुक वाटलं की यालासुद्धा पराक्रम करायचा आहे. पण त्यांनी सांगितलं, काय सांगितलं असेल जांबुवानाने की त्यांनी असं सांगितलं की श्रीराम आणि सुग्रीवानी आपल्याला काय आज्ञा केली आहे, सीतेचा फक्त शोध लावायला सांगितलं आहे. सीतेला बरोबर आणायला सांगितलेलं नाही आपल्याला. श्रीराम स्वतः सीतेला जिंकून आणतील, आपण फक्त काळजी करायची. त्यांनी ती सीतेला आणण्याची प्रतिज्ञा केलेली आहे. सर्वजण हनुमानाबरोबर त्यांनी काय केलं, आता श्रीरामांकडे जाण्यापूर्वी खूपच दिवसांनी म्हणजे काही वर्षांनी आला असेल हनुमान, तर हनुमानाबरोबर त्या वनामधली सगळी फळं कंदमुळं सगळी जोरजोरात खाल्ली, उड्या मारून. इतके दिवस खरं म्हणजे हनुमानानेही काही खाल्लं नसेल आणि वानरसुद्धा उपोषणच करत बसले होते त्या उत्तर तटावरती. त्याच्यामुळे सगळेजण आनंदाने अगदी उत्स्फूर्त झाले आणि सगळ्यांनी फळं मुळं खूप खाल्ली. ह्याच्या दरम्यान एक काय झालं, एक अतिशय मनोरंजक अशी गोष्ट घडलेली आहे. अत्यंत सुग्रीवाचं अतिशय आवडतं वन हे बरं का. तिथली सगळी फळं तोडून यांनी खाल्ली. त्या वनाचा प्रमुख कोण होता,
सुग्रीवानी कोणाला ठेवलं होतं त्याचा रक्षक म्हणून? तर दधिमुख नावाचा त्याचा मामा, सख्खा मामा, हा सुग्रीवाचा मामा होता आणि त्या वनाचा रक्षक होता. तो त्यांना सगळ्यांना अडवायला लागला. आणि मग काय झालं, अंगदाला काय आता इतकी खुशी झाली होती की त्याचं भानावर नव्हतं लक्ष. त्यांनी अंगदाने मारलं त्याला, मामाला. तो त्याचा आजोबा खरं म्हणजे, पण तो भानावर नव्हता, त्यांनी त्याला मारलं. मग तो बेशुद्ध झाला आणि शुद्धीवर आल्यावर रागाने सुग्रीवाकडे निघाला. हनुमान आणि अंगद या सगळ्यांची नावं घेऊन सुग्रीवाला दधिमुखाने जाऊन सांगितलं की असं असं यांनी हे वन उजाड केलेलं आहे. सुग्रीवाला काही राग येण्याऐवजी आनंदच झाला. तो विचार करायला लागला, हनुमानाचं नाव घेतोय म्हणजे हनुमान आला वाटतं आणि फळं वेळ खात आहेत, आनंदी आहेत, म्हणजे यशस्वी झालाय हनुमान. आता काही खरं नाही, आता झालं, आपल्याला पाहिजे ते घडलेलं आहे, आता पुढे काय करायचं, असा तो विचार मनाशी करत असतानाच तिथे श्रीराम आणि लक्ष्मण तिथेच बसलेले होते. तर तो काय म्हणाला, ह्याचं आपल्या कंप्लेंट करणं चालूच होतं दधिमुखाचं. तो म्हणाला की ते काय आहे, फार आनंदात होते म्हणून त्यांच्या हातून चूक घडली असेल, त्यांना तू माफ करून टाक आणि त्यांना लवकरात लवकर किष्किंधेत यायला सांग, असं त्यांनी सांगितलं. दधिमुख निघून गेला तिथून आणि हनुमानासह सगळे आता निघालेले आहेत किष्किंधेत यायला, विजयाच्या गर्जना करतायत. हनुमानाने श्रीरामांच्या चरणांवर मस्तक ठेवलं आणि त्यांनी पहिलं वाक्य सांगितलं की देवी सीता पातिव्रत्याचं कठोर नियमांचं पालन करते आहे. सीतेचं दर्शन मी घेतलेलं आहे, ती सुखरूप आहे, किती मुद्देसूद आहे बोला. पहिलं काय सांगायला पाहिजे, अतिशय मुद्देसूद. श्रीरामांच्या दृष्टीतच हनुमानाचा बहुमान होता, इतका बहुमान. ह्याला म्हणतात संभाषण चातुर्य. काही सांगायचा प्रयत्न केला. खरं म्हणजे काय असतं माहिती का, आपण काय करतो सहसा सर्वसामान्य माणसं, जर काही सांगायचं असेल आनंदाने आहे ना, तर आपण काय केलं आहे ते आपण लवकर नाही सांगणार, मग त्याला काहीतरी बॅकग्राऊंड सांगू, हे असं आहे तर ते तसं आहे, तुम्ही हे पाहिलं आहे का, याच्यासारखं असं झालं आणि खूप शांततेने सांगायचं आनंदाची गोष्ट. असं काही केलं नाही हनुमानाने. अतिशय संभाषण चतुर. श्रीरामांना कशाची घाई आहे आणि काय 2-3 वाक्यात सगळे मुद्दे त्यांनी सांगून टाकलेले आहेत. त्यांनी सांगितलं की सीतादेवी ह्यांच्यात अशोकवनामध्ये आहे, राक्षसीने तिला सारख्या धमक्या देतात, त्यांच्या पहाऱ्यात ती आहे. आता रावणाने तिला 2 महिन्यांचा अवधी दिला. बघा, सगळं जरी सांगितलं तरी हे जे महत्त्वाची 4 वाक्य सांगितली त्याच्यात सगळं आलं. सगळं जे सांगायचं ते सगळं आलं. जास्त वेळ नाही आहे सांगायला, आनंद व्यक्त करायला, बोलत बसायला, गळ्यात गळे घालायला वेळ नाही आहे. आणि म्हणून ती जिवंत राहण्यासाठी तिला 2 महिन्यांचा अवधी आहे. तिचा विनयभंग अजून कुणीही करू शकलेला नाही, ती कुशल आहे, असं पूर्ण वर्णन श्रीरामांना सीतेचं केलं. आणि तिने दिलेला कांचनमणी श्रीरामांना दिलेला आहे. आणि हनुमानाने समुद्र पार करण्यापासून ते लंका भस्मसात करेपर्यंत सगळी हकीकत श्रीरामांना सांगितली. चूडामणी पाहून श्रीरामांना आठवण झाली, इंद्राने हा जनकाला दिला होता आणि विवाहामध्ये जनकाने हा सीतेला दिला होता. आणि तिच्या मस्तकावर तो इतका शोभून दिसायचा की दशरथही त्याचं कौतुक करायचा. हनुमान म्हणाला, सीतेनी चित्रकूट पर्वतावरचा प्रसंग तुम्हाला सांगितला आहे की म्हणजे तिचं महत्त्वाचे निरोप पण तो सांगतोय की कावळ्याने खोडी काढली होती तेव्हा तुम्ही त्याला ते ब्रह्मास्त्र मारलं होतं, मग तो चरणांवर आला, माफी मागितली त्यांनी, मग शरण आलेल्या मरण नाही म्हणून तुम्ही त्याचा डोळा फोडला. एवढ्याशा चुकीसाठी तुम्ही त्याला एवढी मोठी शिक्षा दिली, तर रावणाने मला इतक्या लांब पळवून आणलं आहे आणि इतके तो माझे हाल करतोय, तर तुम्ही अजून शांत का, असं तिने सांगितलं आहे तुम्हाला. आणि म्हणून तिने असा निरोप पाठवलेला आहे. तिने तो हे तुम्हाला स्मृती करून देण्यासाठी मला सांगितलं.
आणि ती मला एवढंही म्हणाली की तू भाग्यवान आहेस, तू माझ्या पतीकडे जातो आहेस आणि त्या पतीचं तू दर्शन घेतोयस. आणि हेही सांगितलं, काही लपवून ठेवलं नाही. खरं तर देवी सीतेला मी घेऊन येणार होतो, हेही महत्त्वाचं आहे, ते लपवलं नाही त्यांनी, कारण मन अतिशय शुद्ध आहे. उद्या सीतेने सांगितलं तर हनुमानाने मला सांगितलंच नाही, हनुमानाच्या मनात काही होतं का असं श्रीरामांना वाटायला नको. मुद्द्याचं पण सगळं काही सांगून गेला तो थोडक्यात, की श्रीराम खरं तर मी देवी सीतेला मी घेऊन येणार होतो, तिला मी तशी इच्छाही व्यक्त केली, पण धर्माला अनुसरून होणार नाही असं तिने मला सांगितलं आणि नकार दिला. मग मी निघालो. विजयी होण्याविषयी आशीर्वाद पण तिने मला दिला. खरं तर मी तुम्हाला सांगू का, मला फक्त काय हवं होतं, तिला तुमच्यापुढे आजच्या आज आणून उभं करायचं होतं, एवढंच. आणि तीही मी तिची समजूत घातली, पण तिची इच्छा नव्हती, मी तिला घेऊन आलो नाही. आणि माझ्या येण्याने मात्र तिला दिलासा मिळाला होता. ती खूप आनंदून गेली. तिला मी आश्वासन दिलं आहे की सुग्रीवाने तुला सोडवण्याचा दृढनिश्चय केलेला आहे. श्रीरामांनी प्रतिज्ञा केली आहे, श्रीराम, लक्ष्मण, सुग्रीव हे नक्कीच लवकरात लवकर रावणाचा वध करणार आणि तुला ते पाहायला मिळणार आहे तुझ्या डोळ्यांनी आणि तू श्रीरामांना भेटणार आहेस, ही तुला मी खात्री देतो. असं सगळं तिच्याशी बोललेलं हनुमानाने श्रीरामांना सांगितलं. अगदी पुरेपूर कृतकृत्य वाटलं श्रीरामांना की फार मोठं काम झालं आणि आता पुढे निघायला हवं आहे, इथं थांबायची गरज नाही आहे, आता मोठं काम झालं आहे, आता पुढचा मार्ग मिळाला आहे. त्यांनाही अतिशय दिलासा मिळाला. अशा रीतीने महापराक्रमी बलवीर हनुमानाने फार मोठं आणि धर्माचं काम करूनसुद्धा इतकी विनम्रता आहे त्याच्या अंगी, योग्य ठिकाणी योग्य गोष्टी. एवढा म्हणजे सुग्रीवाच्या कुठल्या कुठे, वानर जातीचा असूनसुद्धा कुठल्या कुठे सुग्रीवापेक्षा ताकद, पण नाही, वानरवीर सुग्रीव आहे ना, मग त्याला मानायचं. इतकं म्हणजे ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या ठिकाणी अंगदाला मानायचं, कारण तो वालीपुत्र आहे, वाली राजा होता. इतकं अगदी मनात, अरे श्रीरामांविषयी तर कोणालाही वाटणारच, ते तर थोर धर्मात्मा आहे, पण प्रत्येकाचं मान ठेवून. आणि खरोखरी म्हणजे अगदी हनुमान हे अगदी आपल्या जीवनाचा आदर्श आहे. कितीही गुण, कितीही सिद्धी आणि काहीही असेल, ते सिद्धी, ते गुण, ते चांगली सगळं आपले सत्व विचार, हे सगळं काय असतं तर या ईश्वराच्या दुनियेत कार्य करण्यासाठी असतं, लोकांना दाखवायसाठी मोठेपणा काहीच नसतो. आणि तो हनुमानाकडे अजिबात नव्हता. म्हणून पवनसुत हनुमान की जय. राजाधिराज भगवान श्री रामचंद्र भगवान की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.